बरेच लोक ना स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज यांना गुरु मानतात, पण त्यासोबत देहरूपी गुरु पण असणं गरजेचं आहे का? तुम्ही म्हणाल मी स्वामी समर्थांना गुरु केला, मग मला इतर गुरूंची काय आवश्यकता? पण तुम्ही हे विसरतात का, पुढे परंपरा चालत राहावी म्हणून त्यांनी उत्तराधिकारी नेमलेला. कुठलेही दोष असू द्या घरी, सगळ्यात पहिला ईशान्य दिशा बघणं अनिवार्य होतं. ईशान्य दिशा जर बाधित असेल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची क्लॅरिटी नसणार. तुम्ही कुठलाही निर्णय घ्याल तिथे कुठेतरी जाऊन तुम्ही थांबाल. पण नॉर्थ मध्ये पण जर तुम्ही भल्लाट देवताला भोग लावला तर तो लगेच जागृत होतो. आणि तो भोग म्हणजे फक्त खजूर ठेवलात आणि तुम्ही फक्त तुमचं मॅनिफेस्टेशन केला की मला नोकरी लागली, तर तुम्हाला त्याचे रिझल्ट विथिन मिनिमम 7 डेज, मॅक्स टू मॅक्स 45 डेज मध्ये येणार. म्हणजे आज सगळीकडे आहे मॅनिफेस्टेशन करा, मॅनिफेस्टेशन करा, पण मग काम का नाही करत? म्हणून पश्चिमेला वरुण पदावरती तुम्ही तुमचं 5 वर्षाचं मॅनिफेस्टेशन लिहून ठेवा आजपासून. हे सुनिश्चित तुम्हाला 5 वर्षांनी जेवढं लिहिलंय तेवढं सगळं पूर्ण झालेलं भेटेल. आणि क्लायंट क्लिक करायचं असेल ना तर फक्त बदाम काम करतात. सुग्रीव पदावरती बदाम ठेवायचे 4, दुसऱ्या दिवशी उचलायचे आणि खायचे. प्रेमसाठी तुम्हाला दक्षिण दिशा फार महत्वाची सांगितली. लोक आजकाल एक गफलत करतात की दक्षिणेचा दरवाजा म्हटलं की घाबरून. पण ज्याला फेम हवाय, ज्याला उच्च पद हवंय, त्यांनी मात्र S3 S4 चा दरवाजा सुनिश्चित घ्यावा. आणि जर नसेल, वास्तू, ज्योतिषशास्त्र, परत तुम्ही न्यूमरोलॉजी केले, टॅरोट केले, हे कधीपासून तुम्ही स्टार्ट केलं? तर जन्मता मृत्यूसारखे आजार होते. त्याच्या आईने नागपंचमी दिवशी घरी पुजते वेळी त्या आईने सांगितलं जर मूल वाचलं तर हा तुमचा. ही खरी सुरुवात माझ्या आयुष्याची 9व्या महिन्यातली. की मी नागनाथाची गादी कशी स्वीकारली. 2 पिढ्या बंद होत्या. आणि मी माझ्याकडेच का आलं, म्हणजे हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. की मी का, मलाच का निवडलं ह्या क्षेत्रात? तर त्याचं उत्तर मला नव्हतं. मी स्थापन झालं, नाव निघालं, गुरूंनी नाव सांगितलं, त्यावेळी मी बाहेर होतो, कारण बाकीच्या गोष्टी बघायच्या होत्या मला. त्यावेळी माझ्या मामांना किंवा आणि माईकवर त्यांनी सांगितलं प्रवीण होतं म्हणूनच हे काम पूर्ण झालं, नाहीतर हे कामही झालं नसतं. आणि मी तंत्रविद्येत फसलो, मला फसवलं गेलं. नंतर ह्याच्यामध्ये मग मी बोललो नाही, आता ह्याचा इतिहास लिहिणं गरजेचं आहे. हे लुप्त होतं. मग मी विचारलं की, तो म्हटला इतिहास कुणाचा लिहितात? मला एकच प्रश्न केला, इतिहास कुणाचा लिहितात? बोललो जे झालं, जे गेले त्यांचा लिहितात. पण मी तर सजीव आहे अजून. बरोबर. मी समाधी अवस्थेत अजून आहे, मी निरंतर तिथे वास करतो. मग तू माझा इतिहास कसा लिहू शकतोस? माहिती लिहून काढ, पण हा अध्याय जर पूर्ण झाला तर तुझा पिता मरेल. म्हणजे असं कथा अशी होती की ठीक आहे म्हणलो, मी अध्यायाला बसतो. मी अध्यायाला बसलो आणि एक राजवाडा होता. त्या राजवाड्यामध्ये राजपुत्र जन्माला आला आणि त्याला 9व्या महिनी, म्हणजे त्याला जन्मता मृत्यूसारखे आजार होते. त्याच्या आईने नागपंचमी दिवशी घरी पुजते वेळी त्या आईने सांगितलं जर मूल वाचला तर हा तुमचा. ही खरी सुरुवात माझ्या आयुष्याची 9व्या महिन्यातली. नागनाथाशी नातं जोडायचं, तिथून सुरुवात झाली. तिथून ती सुरुवात झाली. आणि हे कुणालाच माहित नव्हतं की मला जन्मता टीबी होता. म्हणजे मध्ये मला खूप खोकला वगैरे 6-6 महिने, वर्षभर. त्यावेळी हिला म्हणायचे अरे त्याची तपासणी करून घ्या, त्याची तपासणी करून घ्या. मग हे ग्रंथ लिहिता लिहिता आलं की जन्मता ज्याला कुणाला आजार होता घरी आणि नागपंचमी 9व्या महिन्यात होती, त्याला तिने सांगितलं, त्या सवाशिनी पूजा करते वेळी, की जर मूल वाचलं तर तुझं. आई शेवटी भावनिक असते ना, देवाला आपल्या मुलापलीकडे काही नसतं. तर मी त्यावेळी शोधत होतो, कारण माझ्या भावाला पण त्रास होत होते. त्यांचं म्हणणं होतं नागनाथ आमच्याकडे. बोल सत्य काय हे जगाला कळलं पाहिजे. म्हणून मी आईला विचारलं, काकीला विचारलं की जन्मता कुणाला काय आजार होता? ते बोलले माझ्या मुलाला नव्हता. मग माझ्या आईला खोदून विचारलं, ती म्हणली तुला टीबी होता. आम्ही एक टाइम जेवायचो, एक टाइम पैसे वाचून तुला आजार, पण आमची परिस्थिती खूप खालवलेली त्यावेळी.
आजारपण कमी करायचो, औषध केले आणि मी जन्मल्या नोव्हेंबरमध्ये, ऑगस्टमध्ये 9 महिने म्हणजे Yes. जर तुम्ही बघितला तर बरोबर, साधारणतः हां. ऑगस्ट 9वा महिना लागतो. हां. आणि ऑगस्टमध्ये त्या दिवशी नागपंचमी दिवशी नागपंचमी, आईने right. मुलाला दिला आणि माझ्या 9व्या महिन्यापासून माझं आणि त्या नागनाथाचं नातं होतं. ओके, खरी सुरुवात माझ्या आयुष्याची ही तिथून तिथून झाली. झाली. ओके. आणि ती समाधी बांधायला 92मध्ये एका व्यक्तीने प्रयत्न केला, माझ्या चुलत्याने. हम्म. मग पडीक झालेली, त्यांनी कबाड केलेलं सगळं. तर त्याच्या आईला जाऊन स्वप्नात सांगितलं, जर ह्यापुढे माझ्या समाधीला कोणी हात लावला तर मी कुळ नाश करून टाकीन, कारण ह्याला बघणारा आता जन्माला येतोय. अच्छा. आणि माझा जन्म पुढच्या 93 साली झाला. घरात झाला. हां, हां. आणि ती सुरुवात मला अच्छा. 18व्या वर्षी माझा नागनाथ भेटला, माझे सद्गुरू भेटले. माझ्या वडिलांना 52व्या वर्षी भेटले. आणि ती खरी हां, सुरुवात हां, हां. आयुष्याची. अशी झाली. तर वास्तू कधीपासून तुम्ही स्टार्ट केलं? वास्तू, ज्योतिषशास्त्र, परत तुम्ही न्यूमरोलॉजी केले, टॅरोट केले, हे कधीपासून तुम्ही स्टार्ट केलं? मी वास्तू ज्योतिष हे मी 2013 साली शिक्षण प्रारंभ केलेलं. म्हणजे प्रारंभ म्हणता येण्यापेक्षा माझं आध्यात्मिक म्हणजे पुरोहित शिक्षणामध्ये आम्हाला ज्योतिष शिकवलंच जायचं. मग एक ओढ निर्माण होते, घरी जे त्रास झाले त्याच्यात, मग हे का घडतं, कशामुळे घडतं, मग हे शोधायच्या ह्याच्यामध्ये मी अनेक विद्या शिकायला लागलो. ओके. आणि 2015 साली मी ज्योतिष वास्तूचं कंप्लीट केलं. पण एक शिकायची जिज्ञासा असते, राईट. ती अजूनही चालूच आहे. हां. मी वास्तू ज्योतिष अजूनही शिकतच आहे. ओके. कारण प्रत्येक यजमान एक वेगळा विषय घेऊन येतो, Right. तो सोडवण्यासाठी त्याचं चिंतन करणं अनिवार्यच असतं. हां, ते पण आहे, बरोबर आहे. मग हे आता पण सुरुवात आहे, पण तुम्ही 13 वर्ष झालेत प्रॉपर त्याच्यामध्ये आहात आणि बऱ्याच लोकांना आतापर्यंत इतके छान रिझल्ट आलेत. तुम्ही जे उपाय सांगता ना, हे जरा वेगळे आहेत आणि आपल्या पॉडकास्टमध्ये आत्तापर्यंत मी स्वतः नाही ऐकले तसे उपाय आणि इतके लवकर रिझल्ट्स पण येतात त्याचे. जसं नातेसंबंध, पैसे, जे लोक बिझनेसमध्ये आहेत त्यांच्याकडे क्लायंट्स येतात पण ते कन्वर्ट नाही होत, ह्या सगळ्यांवर तुमचे वेगवेगळे उपाय आहेत. सो सुरुवात करूया आपण ह्यासाठी आता. मला हे सांगा की घरामध्ये नातेसंबंध खराब असतील, सतत भांडणं होत असतील, तर ह्यावर काय उपाय आहे? आणि वास्तू तुम्ही अशा काही गोष्टी करता, वास्तूमध्ये चेंजेस वगैरे करायला सांगता की काय असे वेगळे उपाय देतात, ते पण सांगा प्लीज. जो तुमचा साऊथ वेस्टचा झोन आहे रिलेशनशिप स्किल्सचा, तिथे फक्त तुमचा नवरा बायकोचा किंवा कुटुंबामध्ये फक्त नवरा बायकोचे वाद नसतात, बरोबर. आधी पूर्ण कुटुंबाचे वाद असू शकतात. तर रिलेशनशिप स्किल्समध्ये तुम्ही तुमचा एक गोल्डन फ्रेममध्ये फोटो लावा. गोल्डन फ्रेम. फ्रेममध्ये ओके. कंपल्सरी. दुसरा फोटो सपोर्ट झोनमध्ये लावा, कारण एकमेकांचं सपोर्ट असणं फार गरजेचं. आणि त्याही पलीकडे कुठलेही दोष असू द्या घरी, सगळ्यात पहिला ईशान्य दिशा बघणं अनिवार्य होतं. ओके. त्याचं कारण मी फक्त सांगून ठेवतो. आपल्या शरीराचं सगळ्यात मुख्य भाग कुठला असेल ऑपरेशन करायचं म्हटलं तर स्पायनल कॉर्ड आणि मेंदू, राईट. जो सगळ्यात क्रिटिकल पार्ट आहे. कारण जर ह्याच्यात गडबड झाली तर तुमचे पंचेंद्रिय काम करणं बंद होऊ शकतात. तसंच वास्तू हे वास्तुपुरुष स्थापन होल्यानंतर त्याला वास्तू म्हणतो आपण. मग वास्तुपुरुषाचं मनका हा ब्रह्मस्थानापासून तो ईशान्य कोणापर्यंत आहे आणि ईशान्य कोणावरती मेंदू ठेवला आहे त्याचा, म्हणजे तो पालता त्याचं डोकं ईशान्य कोपऱ्यात आहे. तर म्हणून ईशान्य दिशा जर बाधित असेल तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची क्लॅरिटी नसणार. ओके. तुम्ही कुठलाही निर्णय घ्याल तिथे कुठेतरी जाऊन तुम्ही थांबाल आणि हा 100% रिझल्ट आहे. ओके. म्हणून तुम्ही तुमच्या घरातली ईशान्य दिशा सगळ्यात पहिला क्लिअर करा. तिथे अँटी एलिमेंट नसावं, ओके. कुठलं जडत्व नसावं, म्हणून तिथे ध्यानाची खोली सांगितली आहे, बरोबर. पूजापाठाची नाही. ध्यान म्हणजे शिखी देवता तिथे बसली आहे. शिखी देवताला शंकराचं 3रं डोळं नेत्र सांगितलेलं आहे आणि ती तुम्हाला आध्यात्मिक दृष्ट्याने सक्षम करून ती वैराग्याच्या मार्गावर नेते. ओके.
कारण एक वयानंतर वैराग्य घेणं शास्त्राने सांगितलेलं आहे. म्हणून वामप्रस्थ आश्रम, संन्यास आश्रम हे गृहस्थाच्या जीवनाला सांगितलेलं आहे. म्हणून आणि जर तुमच्या नवरा बायकोमध्ये तरीही जर कलह असेल, ओके. फक्त लव्ह बर्ड्स आणा आणि साऊथ वेस्टमध्ये ठेवून द्या अच्छा. आणि तुम्ही ह्याचा अनुभव 45 डेजमध्ये घेऊ शकता. ओके. आणि ह्यासोबत गोल्डन फ्रेममध्ये फोटो साऊथ वेस्टला. येस, कंपल्सरी. आणि सपोर्ट झोनमध्ये, कारण एकमेकांचा आधार असल्याशिवाय संसार नाही होऊ शकत. बरोबर. भांडण, तंटा, कला प्रत्येक जीवनामध्ये महत्वाच्या आहेत. येस. पण एकमेकांना आधार असेल तर तुम्ही तीही संकट पार पाडू शकता. करेक्ट. म्हणजे नवरा बायको सोडून फॅमिली मेंबर्समध्ये सासू सुनेचं किंवा बाकी लोकांचं पण जे भांडणं असतात ते दूर होऊ शकतात त्याने. निश्चित. ओके. त्यामध्ये फॅमिली फोटो लागणार कसा? फॅमिली तुम्हाला ज्यांच्यासोबत रिलेशन चांगलं चांगलं build करायचं. करायचं. ओके. ओके. मग ह्याच्यातच तुम्ही फॅक्टरीमध्ये जर तुम्ही ह्या गोष्टीला तुमच्या वर्कर सोबतचा जर फोटो लावला, अच्छा. ओके. तरी तुमचा विषय मिळेल. फॅक्टरीमध्ये पण साऊथ वेस्ट नाही, फॅक्टरीमध्ये सपोर्ट झोनमध्ये. तो सपोर्ट झोन येतो आपला नॉर्थ वेस्टला, वायव्य दिशेत. घरी पण सपोर्ट झोन नॉर्थ वेस्टमध्ये, ती ब्ल्यू फ्रेममध्ये लावा. ओके. अजून चांगले रिझल्ट येतील. अच्छा. ओके. आता ह्यासोबत लोकांना ना पैशांचे प्रॉब्लेम असतात. बऱ्याच गोष्टी करून होतात, जॉब नाही मिळत, करिअरमध्ये ग्रोथ नसते, जॉब अपॉर्च्युनिटीज नाही आहे. आपल्यासोबत जो व्यक्ती काम करतोय तो खूप पुढे निघून जातो, पण आपण तिथेच आहे, बऱ्याच वर्ष सॅलरी हाईक नाही आहे. सो ह्यासाठी काय उपाय आहे का? बघा, वास्तू 4 प्रकारे बघितली जाते. एक बेसिक वास्तू, दुसरी ॲस्ट्रो वास्तू, तिसरी पद्धत न्यूमर वास्तू आणि चौथी पद्धत म्हणजे देवता वास्तू. एक थोडक्यात वास्तू सांगतो काय आहे. 4 भिंत बांधली, घर उभं केलं म्हणजे वास्तू नव्हे. हां. त्याला भवन म्हटलंय. आणि भवन ही भावनात्मक असावी. आणि भावना आपण फक्त आपल्या घरी आणि जिथे विश्रांती घेतो तिथे जास्त व्यक्त होतो माणूस, म्हणजे आपल्या बेडरूममध्ये. म्हणून सगळ्यात पहिला घरची वास्तू पूर्ण प्रॉपर असावी. आता मी जी वास्तू बघतो ही 4ही पद्धतीने बघितलं जातं. ओके. पण अगदी संकट आहे आणि मला पटकन रिझल्ट हवाय, म्हणजे मी सांगीन हेलेक्स लावा, मी सांगीन रत्न स्थापन करा, टेप्स लावा, हे सगळं बेसिक वास्तूमध्ये येतं. ओके. पंचमहाभूत हे सगळं लाईनअप करणं अनिवार्य आहे, पण पटकन रिझल्ट हवाय तर देवता वास्तू ह्याच्यावरती उपाय देऊ शकते. कारण ओके. सूक्ष्माधी सूक्ष्म मध्ये आपण जातो. इथे हां. आपण व्यावहारिक म्हणजे आपल्याला अपॉर्च्युनिटीज हवी म्हणतो. राईट. राईट. अपॉर्च्युनिटीज कुणाला नकोय, प्रत्येक क्षेत्रात हवी. येस. येस. हां. निर्माणच नाही झालं तर पुढे तुम्ही बनवणार कसं? तर आपण काय करतो, नॉर्थ झोन बघा बोलतो. पण नॉर्थ मध्ये पण जर तुम्ही भल्लाट देवताला भोग लावला तर तो लगेच जागृत होतो. आणि तो भोग म्हणजे फक्त खजूर ठेवणं. ओके. खजूर ठेवलात आणि तुम्ही फक्त तुमचं मॅनिफेस्टेशन केलात की मला नोकरी लागली, मला अपॉर्च्युनिटीज निर्माण झाली, हां. तर तुम्हाला त्याचे रिझल्ट विथिन मिनिमम 7 डेज, मॅक्स टू मॅक्स 45 डेजमध्ये येणार. म्हणजे येणार. नॉर्थला खजूर ठेवायचं भल्लाट देवतेवरती. ओके. आपली वास्तूमध्ये गुरुजी ज्यावेळी वास्तुशांती करतात ना, वास्तुमंडल मांडतो आपण. बरोबर. आपण कधी विचारत नाही की हे मंडल कसलं. हां. आम्ही सांगतो की हे वास्तुमंडल आहे, पण ह्याचं काम काय? कारण घरामध्ये 45 देवता पहिल्यापासून विराजित असतात. हां. शेवटी पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी ह्या म्हणण्यानुसार ती देवता तुमच्यामध्ये विराजित आहे. तुम्हाला तिला फक्त ट्रिगर द्यायचं असतो. ओके. ओके. ते ऑलरेडी आहेत तिथे. हो आहेत. हां. हां. मग आपण त्या देवताला जागृत करतो. हां, कारण इतकं वर्ष आपण बघितलेलं पण नसतो. सो काहीच नाही बघत ना. हा प्रश्न येतो की आपण कैर काढतो, आधी काही करतो. म्हणजे वास्तुशांती केल्यावर गुरुजी एक म्हणतात की तुम्ही घरी बोलतात हां. ते तथास्तु बोलत जाणार. हां. म्हणून तुम्ही जर अनुभव घेतला असेल तर काही लोक म्हणतात माझी भरभराट झाली, पण त्याच ठिकाणी दुसरं गेलं तर म्हणतो नाही माझी कमतरता झाली आयुष्यात. त्याचं कारण आहे तुम्ही जे म्हणाल ते. आणि हे जे देवता आहेत ते तेच काम करत असतात. तुम्ही मागाल ते देणार मी, पण त्याचा उपाय कोण सांगत नाही. म्हणून भल्लाट जागृत करा, तुमचे अपॉर्च्युनिटीज 100% येणारच. ओके.
विदिन 45 डेजमध्ये रिझल्ट येणार. मॅक्स टू मॅक्स 45 डेज मध्ये येणारच येणार, मिनिमम 7 डेज मध्ये येणार. ओके. आणि तसंच ना त्यालाच सिमिलर एक प्रश्न आहे माझ्याकडे. लोक जे बिझनेस करतात पैशांना घेऊन खूप प्रॉब्लेम्स होतात, क्लायंट्स येतात पण ते कन्वर्ट नाही होत, तर ह्यावर काही उपाय आहे का? आग्नेय दिशेला फायर एलिमेंट म्हटलेलं आहे. तिथे तुम्ही तांब्याच्या दिव्यामध्ये तुपाचं दिवा लावायचा. ओके. तुम्हाला 24 तास नाही जमत, पण हे उपाय करते एक मात्र दक्षता घ्यायची, जमिनी सलग लावायचं. ओके. जमिनीवर ठेवून लावायचं, हां. नाहीतर आपण वरती कुठेतरी ठेवू. हा दिवा खालती ठेवायचा. तिन्हीसांच्या वेळी लावू शकलात तर उत्तम, कारण इथे कॅश फ्लुइडिटी आहे. पैसा आलाच नाही तर काय कराल? बरोबर आहे. मग तो सेव्हिंग कुठे कराल तुम्ही? हां. मग तिथे कॅश फ्लुइडिटीमध्ये तुम्ही हा दिवा लावायचा आग्नेय दिशेत. आणि क्लायंट क्लिक करायचं असेल ना तर फक्त बदाम काम करतात. ओके. सुग्रीव पदावरती बदाम ठेवायचे 4, दुसऱ्या दिवशी उचलायचे आणि खायचे, कारण देवताला लावलेला भोग हा प्रसाद होतो. ओके. आणि तो प्रसाद आपल्या शरीरात जाऊन सुग्रीव देवता काय करते तर विल पॉवर जागृत करते. अच्छा. आणि ती आपल्याला आतून निर्माण करते की नाही ही गोष्ट घडते. म्हणजे तिथे सुग्रीव पदाच्या बाजूला गेन्स अँड प्रॉफिट आहे. ओके. मग आपण ऑटोमॅटिकली ते मॅनिफेस्टेशन मनातल्या मनात सबकॉन्शियस माइंडला सांगतो की माझ्याकडे हे माणूस क्लिक झाले. हा एवढासा उपाय. सुग्रीव देवता हे कुठे असतं? आपल्याला बदाम आहेत ना, हे W3 म्हणजे वेस्टमध्ये हे ठेवायचं आहे, जिथे सुग्रीव देवता आहे. तिथे ठेवल्याने सुग्रीव देवताला जे बदाम ठेवतात त्याच्याने तुमच्यामध्ये ती देवता काय निर्माण करते तर ती देवता तुमच्यामध्ये निर्माण करते ती विल पॉवर. ओके. आणि त्या विल पॉवरच्या जीवावर तुम्ही ते क्लायंट्स क्लिक करायला सुरुवात करता. ओके. हां. त्याच्याच बाजूला वरुण पद आहे. हां. आजकाल सगळीजण म्हणतात मी मॅनिफेस्टेशन करतो, पण माझं मॅनिफेस्टेशन काम का नाही करत? बरोबर. हां. हा प्रत्येकाला पडतो प्रश्न, प्रश्न कारण असतो, right. आज सगळीकडे आहे मॅनिफेस्टेशन करा, मॅनिफेस्टेशन yes. करा, पण मग काम का नाही करत? हां. जर तुम्ही हिंदू देवालय बघितलात किंवा आधी कुठल्या धर्माचं, तर ते पश्चिमेला मुख करून प्रार्थना करतात, कारण तिथे जी वरुण देवता आहे ती देवता प्रदान करायचं काम करते. ओके. म्हणून पश्चिमेला वरुण पदावरती तुम्ही तुमचं 5 वर्षाचं मॅनिफेस्टेशन लिहून ठेवा आजपासून. ओके. हे सुनिश्चित तुम्हाला 5 वर्षांनी जेवढं लिहिलंय तेवढं सगळं पूर्ण झालेलं भेटेल. अच्छा. जसे तुमचे गोल्स असतात येस. तसं काहीतरी तुम्ही विजन बोर्ड तुमचा रेडी करा, येस. कारण ते डिरेक्शन त्यांचं आहे. हो, कारण तिथे गेन्स अँड प्रॉफिट आहे. आपण काय करतो की आपल्याला हवी ती गोष्ट लिहितो हां. आणि ती वरुण देवता त्याला ब्लेसिंग्स देत असते पाठवून. ओके. ओके. म्हणून ती लावून तिथे ठेवा किंवा डायरीमध्ये लिहा, क्लोज करून ठेवून द्या. ओके. ओके. असं नसावं की आज मी हे मॅनिफेस्ट केलं उद्या मी दुसरं मॅनिफेस्ट करेन. बरोबर. एक सेट करा तुमचा गोल. आता तुम्ही जे सांगितलात बदाम, परत खारीक नॉर्थला ठेवायला, हे आपण प्लेटमध्ये ठेवू शकतो की कसं? प्लेटमध्ये नाही ठेवायचं, हे जमिनीवर ठेवायचं, कारण मध्ये अडथळा काही निर्माण करायचा नाही. हे जमिनीवर ठेवा. दुसऱ्या दिवशी किंवा 1 तासभरानंतर ते काढा, धुवा आणि खा. ओके. मात्र भोग फेकून नाही द्यायचा. हां. बरोबर. प्रसादाचा अपमान केला तर त्या देवताला पण राग येणार. करेक्ट. मग होणारं काम बिघडेल. बरोबर आहे. म्हणजे जसं तुम्ही अग्नेयाला दिवा ठेवता जो जमिनीवर ठेवायचा आहे, तसंच भोग पण आपण जो ठेवणार ते जमिनीवरच ठेवायचे. ओके. तसंच सोशल कनेक्शन वाढवायचे लोकांना, त्यासाठी काय उपाय आहे का? हो, आजकाल डिजिटल मार्केटिंग खूप आहे, कारण मॅन्युअल मार्केटिंग बंद झालं, जे काय आहे ते डिजिटल. बरोबर. तर आपल्याला पूर्व दिशेला महेंद्र देवता आहे. ओके. ही देवता तुम्हाला सोशल कनेक्शन्स कनेक्ट करून देते, आणि ती जर व्यवस्थित असेल ना तर ती तुम्हाला कुठेही भरकटवणार नाही. ओके. त्या तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्हाला मिळवून देणार. मग ती जागृत कशी ठेवायची तर फक्त 4 वेलची ठेवायची आणि ती वेलची तुम्ही चहामध्ये नंतर घ्या. ओके. वापरानंतर. हो. ओके. ती 4 वेलची ठेवा, रोज सलग 45 दिवस ठेवा. 4 नाही ठेवू शकत तर किमान 1 तरी ठेवा. आणि ह्याच्याने तुम्हाला लगेच कनेक्शन्स, मग ते फक्त डिजिटलच नाही, तुमच्या
पूर्ण आयुष्यामध्ये जर सोशल कनेक्शन्स गरजेचं आहे तर तुम्ही हा उपाय सुनिश्चित करून बघा. ओके. ह्याचे पण म्हणजे विदिन 45 डेज रिझल्ट. कुठलाही देवता भोग हा 45 दिवसाच्या आत रिझल्ट देतात. कारण गुरुजींकडे जर तुम्ही कुठली वास्तुशांती आधी कुठलं कर्म केलं तर ते म्हणतात 45 दिवस बरोबर पाळा. येस. कारण कुठलंही अधिष्ठान पूर्ण व्हायला 45 दिवस लागतात. बरोबर आहे. फेम पण ह्यातनंच आपल्याला मिळणार की? फेमसाठी तुम्हाला दक्षिण दिशा फार महत्वाची सांगितली. ओके. लोक आजकाल एक गफलत करतात की दक्षिणेचा दरवाजा म्हटलं की घाबरून जातात. येस. हां. पण ज्याला फेम हवाय, ज्याला उच्च पद हवंय, त्यांनी मात्र S3 S4 चा दरवाजा सुनिश्चित घ्यावा. आणि जर नसेल, जर नेगेटिव्ह झोनमध्ये दरवाजा असेल तर तो ब्लॉक करून त्यांनी व्हर्च्युअली हा दरवाजा ओपन करावा. व्हर्च्युअली हे कसं असतं? व्हर्च्युअली म्हणजे काय माहितीये का, एक तर तुम्ही तिथे तुमचं एक दरवाजा, जसं आपण मॅनिफेस्टेशन करतो बरोबर, तसं एखादा दरवाजाचा फोटो घेऊन साऊथ झोन मध्ये लावा S3 S4 पदावरती. अच्छा. किंवा ह्याच्या पलीकडेही कॉपरचे 3 रॉड तुम्ही जमिनीत टाकायचे. जे मेन दरवाजा आहे तिथे नाही, S3 S4 पदावरती. ओके. जे एवढेशे दिसतील आणि ते आपल्या सबकॉन्शियस माइंडला ट्रिगर करणार की हा माझा दरवाजा आहे. अच्छा. ओके, समजलं. सो तिथे दरवाजा असणं इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला फेम बाकी रेमेडीज पण आहेत, पण ती रेमेडीज एक कालांतराने पुन्हा त्याला हे करावं लागेल. पण जर दरवाजा असेल, शुभ दरवाजा अतिशय सगळ्यांना फलतो. ओके. ओके. म्हणजे आपल्याकडे 8 पद आहेत, त्या 8 पदावरती वेगवेगळं भाकीत आहे. मग ज्याला जे हवं त्यांनी तो दरवाजा निवडावा. ओके. त्याच्याने त्याचं नशीब तसं फलफल. बरोबर आहे. आता ह्यामध्ये तुम्ही हवन वगैरे पण करता, तर मला पहिले प्रश्न हा आहे की ह्याच्याने खरंच रिझल्ट येतात का आपल्या लाईफमध्ये? पूर्वी हवनमध्ये देवता आहुती घ्यायला यायच्या. जर तुम्ही कलियुगाच्या अगोदर बघितलात तर सिरियल्समध्ये वगैरे पण दाखवलं. आणि ऋषीमुनी हवन करतेवेळी म्हणजे नकारात्मक ऊर्जा त्याला खंडन करायची. आताही ह्या गोष्टी घडतात, फक्त करणाऱ्याची श्रद्धा आणि करून घेणाऱ्याची पण श्रद्धा. म्हणजे जो उपाध्य आहे, जे गुरुजी आले त्यांच्यासोबत जो करतोय यजमान, त्याची श्रद्धा असेल तर 100% यश येतं. म्हणजे फलप्राप्ती होते. कारण यज्ञच ऋग्वेदातला पहिला श्लोक अग्नीवरनं सुरू होतो. बरोबर. मग तुम्ही यज्ञ नाही, कारण भगवद्गीता ज्या ग्रंथाला धर्मशास्त्र म्हणजे सगळ्यांनी मान्य केलं त्याच्यामध्ये पण यज्ञाचा उल्लेख आलेलाच आहे. यज्ञ हा सगळ्या गोष्टीची निर्मिती आहे. ओके. सो हे कधी आणि कोणता यज्ञ करायचा असतो? म्हणजे पत्रिकेमध्ये आलं तरच आपल्याला ते हवन किंवा यज्ञ करायचं आहे की यशासाठी किंवा सुख समृद्धीसाठी आपण असं कोणता यज्ञ किंवा हवन करू शकतो? हे बघा, होमाची आणि यज्ञाची संकल्पना वेगळी. आपण देवाला नैवेद्य दाखवतो, म्हणजे प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, आणि नंतर आपण ग्रहण करतो. विशेषतः देवतांची ऊर्जा वाढवायची असेल तर होम यज्ञ करावा असं सांगितलेलं आहे. ओके. देवताची ऊर्जा का वाढवायची? आपल्याकडे जर कोकण प्रांतात गेलात तर वर्षाला सत्यनारायण करतात. हो. पण त्या सत्यनारायण सोबत जर यज्ञ केला तर तुमची जी इष्ट देवता आहे, कुलदैवता आहे, किंवा कोकण प्रांतामध्ये 3 वर्षांनी एक होम केला जातो. ओके. त्याचं कारणच ते आहे की ती देवताला ऊर्जा प्रदान झाली पाहिजे, म्हणजे ती देवता माझ्या कुळाची रक्षण करेल. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे कामनिक, निष्काम आणि सकाम पूजा आहे. मग तुमच्या देहपूर्तीसाठी पण सांगितलेलं आहे. मग तुम्हाला नवग्रह पीडा असेल किंवा एखाद्या ग्रहापासून, आता शुभ कार्य जुळत नाही तर प्रत्येक गुरुजी म्हणतात एकतर मंगळ आहे किंवा गुरुची शांती करून घ्या. मग त्या गुरुचा जप केला, जपसंख्यात्मक, आणि होम केला तरही रिझल्ट येतो. ओके. वास्तुशांती करतो त्यावेळी पण होम करतात. ते कशासाठी? तर वास्तू शुद्धीसाठी करतात. लक्ष्मी प्राप्ती करून घ्यायची तर दर पौर्णिमेला तुम्ही होम करावा. 16 पौर्णिमा श्रीसूक्त युक्त
जर भगवतीची आराधना केली, तुमच्या कुलस्वामिनीची आराधना केली तर श्री प्रधान होते. श्री म्हणजे फक्त धन नव्हे, ऐश्वर, कीर्ती, अष्टलक्ष्मींना श्री म्हटलेलं आहे. ओके. मग ती तुम्हाला प्रधान होते. अच्छा. गणेश याग आहे, दत्त याग आहे, नवचंडी आहे. कलियुगी गणपती आणि भगवती म्हणजे देवीची आराधना फलित लगेच होणार असं सांगितलं. ओके. मग चंडीपाठ, नवचंडी, सहस्त्रचंडी आदी यज्ञ केले. पूर्वी असं होतं की राजा युद्ध वगैरे करायचा किंवा राजाला यश प्रदान व्हायचं नाही, तर यज्ञामध्ये सोमयाग वगैरे आहे, पण ते आपण नाही करू शकत कारण त्याचा खर्च फार येतो. पण एखादा देहपूर्ती करून घ्यायची असेल, म्हणजे कुठूनही हरलं तर आपण भगवतीला आराधना करतो. म्हणजे जर तुम्ही बघितलं असाल तर देवदेवता पण जिथे थांबले तिथे महाकालीने अवतार केला. मग त्या भगवतीची म्हणजे तुमच्या कुलस्वामिनीचा होम करा. ओके. वर्षातनं एकदा करा, भले तुम्ही छोटा तरी करा. त्याच्याने तुमच्या घरात कुठलीच नकारात्मक ऊर्जा येणार नाही. जरी आली तरी त्याची तीव्रता कमी होईल. ओके. मग हे नवचंडी आधी यज्ञ करावे. विष्णू याग आहे, जो पालन करता आहे त्याचं तुम्ही करू शकता. विशेष संकल्पपूर्ती म्हणून आहे, पुत्र कामेष्टी यज्ञ आहे. आता हल्लीच पाऊस येत नाही, पाऊस येत नाही. अधिक महिना होता, पाऊस कसा येईल? बरोबर आहे. अधिक झाल्यानंतर पाऊस येणार ना, मृग नक्षत्र झाल्यानंतर पाऊस येणार, तो बरोबर त्याच्या वेळेने येणार. बरोबर. पण लोकांचं असं होतं, मग पर्जन्य याग करा सांगितलं गेलं. ओके. मग पर्जन्य याग केलं. जसं मी म्हणालो मगाशी, यज्ञ ही कुठल्याही गोष्टीची निर्मिती आहे. यज्ञ केल्यावरती भाप तयार होते, म्हणजे उष्णता होते, उष्णतेतनं भाप तयार होते आणि भापातनं तो पर्जन्य होतो. आणि पर्जन्य झालं तर धरती सुजलान सुफलान होते. एवढं यज्ञाचं महत्व आहे. ओके. बरेच लोकांना स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज यांना गुरु मानतात, पण त्यासोबत देहरूपी गुरु पण असणं गरजेचं आहे का? हे बघा, देहरूपी गुरुच करावं असं शास्त्र सांगतं. दत्तांनी 24 गुरु केले. ओके. ते देहरूपीच होते ना, भले त्यांनी सर्प केला, आधी तर देहरूपीच होते. श्रीकृष्ण हे परमात्मा होता, त्यांनी गुरु केला, रामानेही गुरु केला. हल्लीचे संत जर बघायला गेलात तर बाळूमामा, साटम महाराज आदी ह्यांनी पण देहरूपी गुरु केला. देहरूपी गुरु का महत्वाचा? हे सद्गुरू होऊ शकतात. तुम्ही सद्गुरूंची प्रचिती घेऊ शकतात. म्हणजे हे दृष्टांत दिला, मला आज्ञा दिली, ही प्रचिती झाली. पण साधना ही स्वतःच्या ओळखीसाठी केली जाते आणि त्याच्यासाठी देहरूपी गुरु लागतो. ओके. देहरूपी गुरु जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला सद्गुरू भेटत नाही. ही एक प्रचलित म्हण आहे, गुरु करावा लागत नाही, गुरु शोधत येतो. पण कुठला गुरु येतो? ज्यावेळी तुम्हाला दीक्षा गुरु यांनी जो मंत्र असो किंवा तंत्र असो, कुठली क्रिया असो, त्याचं नित्य नियमाने तुम्ही दिलेलं ज्ञानाचं अर्चन केल्यानंतर तुमचे ज्यावेळी प्रारब्ध संपतात, त्यावेळी सद्गुरू गुरु म्हणून येतो. अच्छा. सद्गुरू हा मोक्षासाठी असतो, गुरु हा सद्गुरूपर्यंत भेटवण्यासाठी असतो. म्हणून देहरूपी गुरु करणं अनिवार्य आहे. तुम्ही म्हणाल मी स्वामी समर्थांना गुरु केला, मग मला इतर गुरूंची काय आवश्यकता? पण तुम्ही हे विसरतात का, पुढे परंपरा चालत राहावी म्हणून त्यांनी उत्तराधिकारी नेमलेला. गुळवणी महाराज झाले, आधी स्वामी समर्थांच्या ह्याच्यातले टेंबे स्वामी झाले, ह्यांनी सुद्धा तर गुरु केले. बरोबर. मग आपण कसं सांगू शकतो की मला गुरुची आवश्यकता नाही? आपण तर टेंबे स्वामींच्या पदाला जाऊ शकत नाही, आपण गुळवणी महाराजांच्या पदाला जाऊ शकत नाही, आपण गजानन महाराजांच्या पदाला जाऊ शकत नाही. मग ह्यांना गुरु करावा लागला तर तुम्ही आणि मी काय, कोण आहे? बरोबर. जे अयोनीज आहेत म्हणजे स्वामी समर्थ झाले, शंकर बाबा झाले, ज्यांचा जन्माचा उगमच कुणाला माहित नाही, त्यांना गुरुची आवश्यकता नाही. अहो, नाथ संप्रदाय जरी तुम्ही बघितलात तर नवनाथांमध्ये पण मच्छिंद्रनाथांनी पण दत्तांना गुरु केलं, आदी गुरु म्हटलेलं आहे शंकराला. त्या महाकालीने सुद्धा महादेवाकडनं तंत्रविद्या ग्रहण करायला गुरु केला.
मग तुम्ही आणि माझं काय चीज आहे. बरोबर. तसंच ना, साधना जे लोक करतात त्यांना बरेच प्रश्न असतात की म्हणजे त्यांच्या गुरुकडनं किंवा वेगवेगळ्या, आता तर यूट्यूबवरतीच ना बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचं शिकवलं जातं. साधनेविषयी एकेकांचे चॅनल्स असतात, त्यात बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी असतात. आता काय होतं ना, ही लोक त्यांना ओळखत नाही, ते फॉलो करतात ब्लाइंडली. तर साधनेबद्दल जरा सांगा, ही कुणी केली पाहिजे आणि त्यामध्ये काही प्रकार आहेत का? साधना प्रत्येक जीवानी केला पाहिजे. जो मनुष्य देहरूपी जन्माला येतो त्यांनी स्वतःच्या ओळखीसाठी जन्म झालाय. मनुष्य जन्म हा कशासाठी झाला सांगा? मनुष्य जन्माचा हेतू काय? जर कुणाला विचारलं तर म्हणणार हे सुख प्रदान व्हावं, ते सुख प्रदान व्हावं. पण मनुष्य जन्म हा 84 लक्ष योनीनंतर भेटतो. तुम्ही भोग करतात, इतर प्राणी भोग करतात. तुम्ही अन्न खातात, तेही खातात. तुम्ही कष्ट करून खातात, त्यांना सहज प्राप्त होतं. तेही झोपतात, तुम्हीही झोपतात. तुम्हीही मुलं जन्माला घालतात, तेही जन्माला घालतात. फरक काय? तर ती बुद्धी. आणि बुद्धी कुणाला दिली आणि कशासाठी दिली? आपल्याकडे असं आहे, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. इतरमध्ये मोक्ष ही संकल्पनाच नाही. मग तुम्हाला मोक्ष जर गाठायचा असेल तर तुम्हाला साधना करावी लागते. आणि साधना ही देवांसाठी नसते. साधना ही स्वतःच्या ओळखीसाठी असते. मी कोण? कारण लोक उपासना करतात, मी स्वामींना मानते, मी शंकराला मानते. लोकांना आजकाल बंधनात अडकायचं नाही. साधनेमध्ये बंधनं असतात. ओके. आपल्याला जर एक देह गाठायचा असेल, आत्ताच नीटचा विषय झाला, जे टॉपर आहे त्यांचं जर तुम्ही बघितलात, इन्स्टाला रील वगैरे आल्या, पेनचा एवढा मोठा बंद होता. 12 तास अभ्यास करत होती. फोन कुठला? नॉर्मल कॉलिंग फोन, साधा फोन एकदम. मग हे जर तुम्हाला ते देह गाठण्यासाठी लागतं तर तुमचा एवढ्या जन्माचं प्रारब्ध कापण्यासाठी साधनेला किती बंधनं असतील. मग आपण काय खातो पितो आधीपासून सगळ्या गोष्टी चालू होतात. पण आजकाल ते नकोय. लोकांना फरक कळत नाही, मी उपासना करतो की साधना करतो. ह्यामध्ये फरक जरा सांगा प्लीज. उपासना म्हणजे काय? मला ही गोष्ट हवी, मला ती गोष्ट हवी. मग ते कसं प्राप्त होणार? मी देवाकडे गेलो, ओके, मी पूजा करतो, मी मंत्र जप करतो. तिथे कुठला गुरुमंत्र नसतो ते मिळवण्यासाठी. हां, उपासना कोणी करू शकतो. ओके. पण साधनेसाठी गुरु सांगितलंय. अच्छा. साधना म्हणजे काय? गुरुनी कुठली तरी विद्या शिकवली. ओके. हे बघा, सिद्धी कुठल्याही साधनेला चुकल्या नाही आणि सिद्धीपासून लांब पण जायचं नसतं. पण त्या सिद्धीचा आधार घेत घेत एक एक पायरी चढल्यानंतर कैक जन्मानंतर मोक्ष भेटतो. ओके. तुम्ही आता साधना चालू केलात तर तुम्हाला ह्याच जन्मात मोक्ष भेटेल असं नाही. बरोबर. साधना काय करतं? एक म्हण आहे आपल्याकडे की मी देवदेव करायला लागलो, माझ्या मागे सगळं उभं झालं. मग नक्की ह्या म्हणायचा अर्थ काय माहितीये का? ह्या म्हणीचा अर्थ असं आहे, साधना जे प्रारब्ध 10 वर्षांनी तुम्ही भोगणार आहात ना, ज्यावेळी तुम्ही साधना चालू करतात ते काही दिवसात आणतात. बरोबर बरोबर. कारण प्रारब्ध कापल्याशिवाय, म्हणजे कचरा साफ केल्याशिवाय पुढचं काही कळणार कसं? मग जर प्रारब्ध कापायला लागले गुरु, तर मध्ये एक व्हॉट्सअपला छान लेख होता की त्यांनी 24 गायत्री अनुष्ठान केलेलं गायत्रीला प्राप्त करण्यासाठी. ओके. पुनश्चरण केलेलं 26 लाखाचं असतं गायत्री पुनश्चरण, माझ्या आई वडिलांना सुखी ठेवण्यासाठी. अच्छा. आई वडील गेले, सगळं गेलं. 23व्या पुनश्चरणला भैरव उभे राहिले समोर आणि विचारलं की माग तुला काय पाहिजे? मला भगवतीचं दर्शन हवंय, पण तू कोण ते सांग मला. ओके. आणि आजपर्यंत भगवतीने मला दर्शन का नाही दिलं ते सांग. ओके. तर त्यांनी सांगितलं, बाळा तू आजपर्यंत काही ना काही मागत होतास, साधना करत असतेवेळी न कळत त्यांचा मार्ग मोकळा होत होता. म्हणजे तुझ्या घरात विवाह होणार नव्हता, तो विवाह सुखरूप पार पडला. अडचण येणार होती, त्यांना मूल झालं.
तुझ्या साधनेच्या जीवावर ते घडत गेलं. हम्म. आज तू संन्यास घेतलास म्हणून मी उभा झालो. संन्यास म्हणजे तू सर्व गोष्टींचा त्याग केला. आणि आता तुला भगवतीचं दर्शन हवं असेल तर पुन्हा एक पुनश्चरण कर. आणि त्यांनी पुन्हा केलं आणि 24व्या पुनश्चरणला भगवती उभी राहिली. ओके. आणि भगवतीने विचारलं बाळा आता तू माग काय पाहिजे ते. त्याने सांगितलं आता मागू काय, ज्यांच्यासाठी केलं ते सगळे गेले ओके. आणि आता मी संन्यास घेतलं, आता माझं काहीच नाही उरलं. मग हीच खरी साधना. तू आणि मी एक होणं म्हणजे साधना. ओके. म्हणजे जिथे सगळ्या गोष्टीचा हळूहळू हळू त्याग होतो. हम्म. साधना करायला लागल्यावरती साधारणतः काही दिवसांनी आपले घरी वाद चालू होतात. मित्र, परिवार, कुटुंब ही लोक म्हणायला लागतात की बाबा हा वेडा झाला, हा काय. तुमचे जोपर्यंत ऋणानुबंध कापले जात नाही तर तुम्ही मोक्षाला कसे जाणार. बरोबर आहे. मग ही पायरी चालूच राहते. मग ह्या जन्मात तुम्ही जिथे थांबलात पुढच्या जन्मी तिथून सुरुवात होते. मग मला गुरुच भेटत नाही, मग मी साधनाच करायची नाही का. गुरु प्राप्त व्हावं म्हणून पण गुरुचरित्रात 2रा अध्याय सांगितलाय. ओके. बरेच जण गुरुचरित्र वाचतात पण तिथे फलश्रुती दिली आहे. लोक फलश्रुतीकडे लक्ष देत नाही. वाचायचंय म्हणून वाचून काहीच उपयोग होत नाही. समजा त्याला, समजा, त्याच्यातले अनुभव घ्या, त्याच्यात जे दृष्टांत दिलेत ते कशासाठी दिलेत ते समजून घ्या. देहरूपी गुरु ज्ञान देतो आणि अयोनिज गुरु म्हणजे जे परम तत्व आहे हे प्रचिती देतं. ओके. ज्ञानातनं प्रचिती घेऊ शकतात, प्रचितीतनं ज्ञान नाही घेऊ शकत. खूप छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केल्यात. म्हणजे इझी होईल आपल्या प्रेक्षकांना पण समजायला. आता वास्तूसोबत तुम्ही ज्योतिष पण केलंय. जरा ज्योतिषविषयी सांगा, ते किती महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये. जर तुम्ही एखादं पंचांग वगैरे बघाल तर पंचांग वाचन करतात चैत्र पाडव्याला. त्या दिवशी सांगितलं जातं आपले कुलगुरू त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तुमचं वार्षिक फळ बघा काय आहे ते. ओके. ज्योतिष म्हणजे काय तर ज्योती, वेदांचे डोळे जिला सांगितलंय ते ज्योतिष. मग ती तुम्हाला काय करते, उपाय वगैरे ज्योतिषमध्ये नाही. ओके. ज्योतिष म्हणजे तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना ह्याची पूर्व सूचना देणं. ओके. हे मात्र ज्योतिष. जर मी तुम्हाला सांगितलं ह्या वर्षी तुमचा अपघात होऊ शकतो, जरा सावध राहा, तुम्ही राहणार नाही का. बरोबर आहे. म्हणून ज्योतिष वापरायचं असतं. एक म्हण आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. बरोबर. मग हे प्रिव्हेन्शन आहे. मी जसं म्हणालो मगाशी साधनेच्या विषयात की तुम्ही पुढचा जन्म, पत्रिका तर जन्माला आलं, जन्म टिप्पण निघालं ते ह्या, पण ती पत्रिका म्हणजे काय, तुम्ही जे गत जन्मात केलेले कर्म आहे. अच्छा. ओके. त्याचं फळ. ओके. अहो ऋण कुणाला चुकलंय, श्रीकृष्णालाही ऋण फेडावे लागले ना, म्हणून तर त्यांनी मोरपीस डोक्यात धारण केलं. बरोबर. मग ते प्रारब्ध तुम्ही ह्या जन्मात काय भोगणार आहात, कारण तुम्ही जन्मवेळ ठरवू नाही शकत. तुम्ही डॉक्टरांना सिझरिनची वेळ द्या, बघा मागे पुढे होते की नाही. ओके. फाडायची वेळ द्याल, बाळ बाहेर आल्यानंतर नाळ कापायची वेळ थोडी तुम्ही देतात. ओके. ते त्या ठरवलं त्या ह्याच्यानी होतं. कारण ढोबळमानाने लग्न कुंडली ही 2.5 मिनिट, नवमांश कुंडली 11 मिनिटांनी बदलते, जेमिनी चक्र 6 सेकंदांनी बदलते. जर ज्योतिषी तेवढा पारखी असेल तर जर त्यांनी जेमिनी चक्र बघितलं तर 6 सेकंदाच्या जी कुंडली बनली तुमची त्याच्यावरनं तुमचं पूर्ण आयुष्याचं चिटपिट वाचू शकतो. ओके. म्हणजे आपल्या लाईफमध्ये काय काय गोष्टी होणार आहेत, कधी कोणता प्रॉब्लेम येणार आहे, आपल्या आयुष्यामध्ये यश कधीपासून स्टार्ट होणार आहे. जसं बऱ्याच जणांचं म्हणजे पत्रिका पाहिल्यानंतर समजतं की बाबा 2030 नंतर तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी निघून जातील, तुमचे जे आता प्रॉब्लेम्स आहेत ते.
तर हे सगळं प्रॉपर समजतं म्हणजे. हो, तंतोतंत कळतं, हम्म. फक्त सांगणारा तसा पाहिजे. अच्छा, ह्यावरनं मला एक आठवलं, ॲप्लिकेशन्स पण आहेत आता किंवा प्लॅटफॉर्म्स आहेत जिथे आपण डेट ऑफ बर्थ मेन्शन केली, रिझल्ट येतात. बरोबर. सो मला आता बघा, तुमचा एक्सपिरियन्स बघून मला विचारावंसं वाटलं की ज्योतिषबद्दल पण ह्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करू, पण तुम्ही ह्याचं उत्तर प्रॉपर देऊ शकता. म्हणजे ॲप्लिकेशन्स वगैरेवरती आपण असं चेक करून जे ज्योतिषचे हे रिझल्ट्स येतात ते तितके ॲक्युरेट असतात का? कारण तुम्ही पाहिलं पण असेल, तुमच्याकडे सुद्धा आले असतील लोक. शास्त्राने कशाचा व्यवहार करावा असं सांगितलेलं आहे. ज्योतिष हा व्यवसायासाठी बनलेलाच नाही. जर तुम्ही बघाल, ज्योतिष, सोनार, शिक्षक, पोलीस, ब्राह्मण हे सगळ्यात दरिद्री असतात. का? तर ज्योतिष एक वेदपुरोहित असेल तर त्याला 6व्या वर्षी, म्हणजे वेदायन 12 वर्षाचं एक असतं, 6व्या वर्षी शिकवलं जातं त्याला. ओके. हां. म्हणजे किती महत्त्वाचा विषय आहे ज्याला वेदांचे डोळे सांगितले. आणि ज्योतिष म्हणजे एका दिव्य ज्योत, आपण ज्याला ज्योत म्हणतो, ज्योत काय करतो? प्रकाश देतो. म्हणजे ज्याला तुमचं मागचं पुढचं सगळं कळतं. म्हणून त्याला आध्यात्मिक बैठक फार महत्त्वाची सांगितली. ओके. तुम्ही जे गणित मांडून करतात हां. ती ॲस्ट्रोलॉजी झाली. ओके. हे 2 शब्द वेगवेगळे आहेत. कारण प्रसंग काय चाललाय यजमानावरती, पत्रिकेनुसार वेळ काळ यश सांगू शकतो. पण प्रत्येक जण हा माझं यश कधी येईल ह्याच्यासाठी नाही येत, ह्या अडचणी आहेत त्याच्यासाठी आहेत. जर तुमची आध्यात्मिक बैठक असेल, मी तर म्हणेन ज्योतिषांना खरंच गुरु करा आणि आध्यात्मिक बैठक घ्या. ओके. येणारा जातक कुठल्या संकटात आहे, कुठल्या गोष्टीमुळे आहे, हे तुम्हाला कळणं फार महत्त्वाचं असतं. मग ॲप्लिकेशन कसं सांगेल तुम्हाला? बरोबर. ॲप्लिकेशन गणितामध्ये ढोबळ मनाने जे येईल, हे बघा, एक ढोबळ मनाने म्हणजे एक साचा असतो, त्या साच्यात मी जे भरून ठेवलंय तेच मी तुम्हाला देणार. येस. पण अध्यात्म, भगवंत आणि डेस्टिनी प्रत्येकासाठी वेगळं आहे. बरोबर आहे. हां. मग तुम्ही कुठल्या फेजमधून कशासाठी जाताय हे कळलं पाहिजे, तर तुम्हाला ज्योतिषाकडेच जावं लागेल, ॲस्ट्रॉलॉजरकडे नाही जावं लागेल. आता तुमचा 13 वर्षांचा त्याच्यावरती चांगला एक्सपिरियन्स आहे आणि बऱ्याच लोकांना तुम्ही त्यातून बाहेर काढले, तर तुम्हाला जास्त त्याच्यावर माहिती आहे म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला केला. तसंच ॲस्ट्रो वास्तू हे कॉन्सेप्ट काय आहे ती जरा थोडक्यात सांगा. हे बघा, वास्तू जसं मी म्हणालो 4 पद्धतीने असते. बेसिक वास्तू, ॲस्ट्रो वास्तू, न्यूमरो वास्तू आणि देवता वास्तू. मी वास्तू बांधली आणि बरेच वेळा असं प्रसंग येतो, आम्ही म्हणतो तुम्हाला हा त्रास होतोय का? नाही होत. हा त्रास होतोय का? नाही होत. मग का नाही होत? त्यावेळी ॲस्ट्रो वास्तू काम करतो. ओके. दशा, अंतर्दशा ज्यावेळी ॲक्टिवेट होतात आणि त्या दिशेला जर दोष असेल तर तो दोष त्या माणसाला लागू होईल ना. ओके. म्हणजे मी म्हणालो, सूक्ष्म आधी सूक्ष्म जायचं असेल तर तुम्हाला ह्या 4 पायऱ्या गाठाव्या लागतात. एक ढोबळ मनाने सर्वसाधारण, मग मला त्रास कधी होईल किंवा मला ह्याच्यातनं यश केव्हा भेटेल, जसा मगाशी तुमचा प्रश्न होता. ॲस्ट्रो वास्तूमध्ये आपण काय करतो तर दोघांचं कॉम्बिनेशन करतो आणि तिकडे त्या ग्रहाला आणि त्या घराला ॲक्टिवेट करतो फक्त. ओके. आणि त्याच्यानंतर त्याला अजून यश प्रदान होतो. ही आहे ॲस्ट्रो वास्तू. ओके. ॲस्ट्रो वास्तूचे पण उपाय खूप छान आहेत. ओके. आणि अगदी देवता वास्तूपेक्षा अगदी सोपे आहेत. ओके. फक्त शरीरावरती रंग लावायचा, हां. ह्याच्यावरनं तो ग्रह, ते स्थान ॲक्टिवेट होतो. ओके. पण हे करतेवेळी मात्र जाणकार व्यक्तीचंच मार्गदर्शन लागणार. कारण जर तुम्हाला नेगेटिव्ह हिट असेल तर तुम्हाला ते नेगेटिव्ह इफेक्ट पण बघावे लागतात.
ओके, म्हणजे तुम्ही न विचारता कुणाला केलं तर? काही केलं तर. म्हणजे आता समजा तुमचं मेष लग्न आहे, तुम्हाला लग्नामध्ये म्हणजे देहासंबंधित यश येत नसेल, कुठलंही कार्य करतो मी अपयशी होतोय, तर एक साधारण उपाय आहे, कुंकू इथे 24 तास लावून ठेवायचं. ओके पण त्याच स्थानावरती जर नेगेटिव्ह हिट असेल ओके तर तुमचं 8वं स्थान पण जागृत होणार. तुम्हाला यश तर येणार, पण यश कसं येणार? खूप सारे कष्ट होणार, मृत्यूसारख्या वेदना भोगाव्या लागतील अच्छा. आणि त्याच्यानंतर ते यश येणार. मग त्याला यश म्हणता येणार नाही ना. बरोबर. म्हणून ॲस्ट्रोवास्तूचे उपाय कर्तव्य फार विचार करावा लागतो. ओके, अगदी सोपे उपाय आहेत. फक्त रंग लावा, परफ्यूम लावा, आदी उपाय आहेत असे उपाय आहेत म्हणजे ते. ओके, शरीरावरती. म्हणजे शरीर तुमचं 12 भागात भागलेलं आहे, हा. पिंडी ते ब्रह्मांडी. 12 राशी तुमच्या शरीरात आहे, त्या राशींना जागृत करणं, एवढंच ॲस्ट्रोवास्तू आहे. वा. ओके, थँक्यू सो मच. म्हणजे पॉडकास्ट खूप लेंदी झाला आहे, असं वाटतं की बोलतच राहावं बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी. आणि मेन म्हणजे मी स्वतः ऐकल्या नव्हत्या आत्तापर्यंत पॉडकास्टच्या जर्नीमध्ये, ज्या आज आपल्या पॉडकास्टवर डिस्कस झाल्यात. मला पण खात्री आहे की आपल्या सगळ्या प्रेक्षकांना हा पॉडकास्ट तितकाच आवडेल, कारण मीच असं आहे की तुमच्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. तुम्ही ऑलरेडी ज्योतिषशास्त्र केलं आहे, न्यूमरोलॉजिस्ट आहे तुम्ही, टॅरो कार्ड रीडर, आणि ऑलरेडी तुम्ही म्हणजे देवाची साधना इतकी आहे तुमची की माणसाला बघितल्याबरोबरच तुम्हाला समजतं की काय त्याची समस्या आहे. सो तुमच्याकडनं बऱ्याच गोष्टी अजून मला जाणून घ्यायच्या आहेत, पण आपण ट्राय करू, पुढे परत एकदा पॉडकास्ट करू, त्याच्यामध्ये त्या गोष्टी कंटिन्यू करू. पण आता मी तुमचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. जर कुणाला काही प्रश्न असतील, काही अडचणींमध्ये असतील लोक, न्यूमरोलॉजी, ॲस्ट्रोलॉजी, वास्तू रिलेटेड काही प्रश्न असतील, टॅरो कार्ड रिलेटेड, ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि खात्री आहे मला तुम्ही तितकंच छान त्यांना मार्गदर्शन कराल. हो, नक्की. थँक्यू सो मच, तुम्ही आलात. थँक्यू सो मच. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.